उपलब्ध नसल्यामुळे म्हणतो ठीक आहे. तिथे अध्यक्ष महोदय 70% जागा रिक्त आहे गडचिरोली जिल्ह्यात. मी माहिती घेतली 70% जागा जर या सगळ्या रिक्त असतील तर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची काय धिंडवडे निघाले असतील. सगळीकडे टेंडर 12,000 कोटीचा 10,000 कोटीचे सगळे टेंडर 40,000 कोटी 4,000 कोटी सगळं चाललंय. आता सगळेच तुमच्या पुढे आहे. अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, गडचिरोली सारख्या अत्यंत दुर्गम आदिवासी नक्षलाईट जो आदिवासी भाग आहे त्या भागातील आरोग्य यंत्रणेमध्ये फार वाईट अवस्था आहे. ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा त्वरित भरवा. कारण जे ॲम्ब्युलन्स रेफर केल्या गेलं त्यावेळेस ॲम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्समध्ये ड्रायव्हर नव्हता अध्यक्ष महोदय. 4 डॉक्टर ड्रायव्हरची पद होती, एकच ड्रायव्हर आहे तोही रोजंदारीवर आहे. तो उपस्थित राहत नाही. कसा जीव वाचवावा गरीब माणसाने, कसं वाचावं त्यांनी. 4 वर्षाचा जगला असता तो मुलगा जर वेळेवर ॲम्ब्युलन्स पोहोचली असती तर त्या मुलाचा जीव वाचवू शकला असता. डॉक्टरांशी बोललो, त्यांनी सांगितलं यामुळे त्या पोराला आम्ही वाचवू शकलो नाही. ही गंभीर बाब आहे. म्हणून गडचिरोली सारख्या आदिवासी दुर्गम भागातील आरोग्य विभागाने हे सर्व पद भरावेत. याला कुठेही आडकाठी येणार नाही, कोणी थांबवणार नाही. लगेच करा आणि या महिन्यामध्ये जसे काय आता निर्णय घेतले तर तसे लवकर निर्णय घ्यावं अशी माझी सूचना आहे अध्यक्ष. सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा सादर केलेला आहे. गंभीर मुद्दा आहे. या संदर्भातलं निवेदन शासनाने हे अधिवेशन संपण्यापूर्वी करावं. चला लक्षवेधी क्रमांक 1 विरोधी पक्ष नेते. अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक 1 अध्यक्ष महोदय वितरित हो एकच म्हटलं एकच अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा घटना घडत आहेत अध्यक्ष महोदय. जे स्फोटके बनवणाऱ्या कंपन्या आहेत हो आणि विशेष करून मी स्वतः त्या ठिकाणी ही घटना घडल्यानंतर चामुंडी या कंपनीत गेलो होतो अध्यक्ष महोदय. धामणा नागपूरजवळ 20-22-25 किलोमीटरवरची कंपनी आहे. यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला. 4 लोक अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत अध्यक्ष महोदय. ही सगळी इतकी भयानक परिस्थिती निर्माण होण्याला कोण कारणीभूत आहे अध्यक्ष महोदय? आमचे सन्माननीय अनिल देशमुख साहेब, मी असेल, आम्ही तिथे प्रत्यक्ष उभे होतो त्यांच्याकडे ती अधिक मी स्वतः गेलो होतो. ते अधिक प्रश्न यापेक्षा विचारू शकतील. खरं तर एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये अकुशल कामगार ठेवताच कसे तुम्ही आणि याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे? याला विदाऊट ट्रेनिंग विदाऊट सेफ्टीनी अशा प्रकारे त्या ठिकाणी काम करत असताना कामगार विभागाचे अधिकारी काय करत होते हा खरा प्रश्न अध्यक्ष उपस्थित होता अध्यक्ष महोदय. यापूर्वी सुद्धा डोंबिवलीमध्ये घटना घडल्यात. सोलर इंडस्ट्री नागपूर, तिथे 6 लोकांचा जीव गेलाय. यामध्ये घटनांची मालिका पाहिली तर आपण एक वर्षभरामध्ये आपल्याला अध्यक्ष महोदय दिसतोय. गेल इंडिया पेट्रोकेमिकल्स कंपनी 50,000 कोटी रुपयेची ही कंपनी आहे. आपल्याला अध्यक्ष महोदय यामध्ये जे डोंबिवली कंपनी अध्यक्ष महोदय MIDC फेज 2 मध्ये स्फोट झाला, 8 कामगारांचा मृत्यू झाला. डहाणू तालुक्यातील लागू केलेली उद्योग बंदी हे अध्यक्ष महोदय यामध्ये खरं तर मदत मिळाली गेली अध्यक्ष महोदय डोंबिवली MIDC मध्ये. पण एक 432 कारखाने आहेत. गणेश पॉलिकेम, गरडा केमिकल, ॲक्टल प्रोडक्शन, मेट्रोपॉलिटन, क्वालिटी इंडस्ट्रीज या सगळ्यामध्ये औद्योगिक सुरक्षेच्या संदर्भात कामगार मंत्र्यांच्याकडे अनेक तक्रारी अध्यक्ष महोदय, अनेक. आणि यामध्ये अनेक आहेत. मी नावं वाचली तर खूप मोठी यादी होईल अध्यक्ष महोदय. म्हणजे एवढ्या मोठ्या या सगळ्या कंपन्यांमध्ये तक्रारी असूनही कुठलीही कारवाई केली जात नाही. रसायने हद्दीतील कराडे बुद्रुक यामध्ये झालेली शॉर्ट सर्किटने सोने केमिकल कारखान्याला आग लागली 10 मे रोजी. मुंबई महापे इथे सुद्धा आगीत 3 कंपन्या खाकून त्यांचं कोट्यावधी नुकसान झालं. खरवई या अशा अनेक कंपन्या आहेत अध्यक्ष महोदय. मला प्रश्न एवढाच आहे या निमित्तानं अध्यक्ष महोदय की मी प्रत्यक्ष गेल्यानंतर तिथली परिस्थिती पाहिली. त्या कुटुंबाला मदत दिल्या गेली. आम्ही खरं त्याचं श्रेय अनिल देशमुख साहेब आहेत.
त्यांनी ती मागणी केली, ते उठले नाही, तिथे दिवसभर बसून होते. त्यांनी म्हणून विचारायला 25 लाख रुपये इंडस्ट्रीने दिले, 10 लाख रुपये सरकारने दिले. पैशाने जीव काय मिळवता येत नाही. प्रश्नोत्तर घेऊ नका. त्या भागामध्ये